नमस्कार. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार. गीतेतला भगवद्गीतेतले आपण कर्मयोग पाहिला. आता भक्ती योगाचा अभ्यास करते. गीतेच्या प्रमुख योगांपैकी भक्ती योग हा अतिशय श्रेष्ठ योग मानला जातो. भगवंतांनी या भक्ती योगाचा प्रारंभ खरं म्हटलं तर 6व्या अध्यायापासूनच केलेला आहे. 6वा 7वा 8वा असं करत करत 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला त्याच भक्तीचं विराट दर्शन घडवलेलं आहे, विश्वरूप दर्शन घडवलेलं आहे. आणि या विश्वरूप दर्शनाने अर्जुन घाबरला, भयचकित झाला, भ्रमित झाला आणि त्याला कळेच ना की हा आपला आपण ज्याला सखा म्हणतो हा श्रीकृष्ण म्हणजे एवढा मोठा आहे, एवढं परब्रह्म म्हणजेच हा आहे हे त्याला कळलं. जेव्हा जाणवलं तेव्हा तो अतिशय आश्चर्यचकित झाला. आणि तेव्हा भगवंतांनी त्याला आपलं सौम्य रूपही दाखवलं. आणि तेव्हा भगवंतांनी सांगितलं होतं मत्कर्म कृत मत्परमो मद्भक्त संग वर्जितः निर्वैर सर्वभूतेषु यस्स मामेति पांडव. तू काय कर. आणि ह्याच श्लोकामध्ये या भक्ती योगाची पुढच्या अध्यायाची सुरुवात आहे किंवा पुढच्या अध्यायाची बीज ह्या श्लोकामध्ये पेरली गेली आहेत असंही म्हणता येईल. ह्या 11व्या अध्यायानंतर 11व्या अध्यायाच्या रौद्र रूपानंतर शांत रसाचा जेव्हा 12वा अध्याय येतो तेव्हा अर्जुनाने पहिला प्रश्न विचारलेला आहे एवं सतत युक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते. आणि भगवंत त्याला उत्तर देत आहेत. हा अध्याय सांगत असताना भगवंतांनी परब्रह्माची किंवा त्या परमात्म वस्तूची फार वेगवेगळी लक्षणं सांगितलेली आहेत. कुठली लक्षणं सांगितली तर सर्वत्र गमचिंत्यांच कूटस्थमचलं ध्रुवं संयम्येंद्रियग्रामो असं त्यांनी सांगताना त्यांनी त्याची 5 प्रकारची नकारार्थी आणि 3 प्रकाराची होकारार्थी अशी ही लक्षणं सांगितलेली आहेत. कूटस्थ आहे तो सर्वत्र गम आहे. कूटस्थ तो स्थिर आहे. आणि सर्वत्र गम मात्र तो स्वतः स्थिर असून सगळीकडे जाणारा असा आहे. सर्वत्र गम आहे. तो कसा आहे अचिंत्य आहे, अचल आहे. अशा ही सगळी लक्षणं सांगून भगवंतांनी अर्जुनाच्या मनाची तयारी केलेली आहे. या निर्गुणाकडे जायचं असेल तर सगुण रूप कसं श्रेष्ठ आहे, सगुणाची उपासना कशी सहज आहे, सोपी आहे, सुलभ आहे, आचरण्यासाठी सोपी आहे, हे सगळं सांगताना भगवंतांनी अर्जुनापुढे फार सुंदर एक अगदी शांत सौम्य स्वरूपातलं एक चित्र मांडलेलं आहे. आणि अर्जुनाला इतकी सवलत दिलेली आहे की तुला हे जमत नसेल तर ते कर. समजा अभ्यास जमत नसेल तर तू फक्त मला प्रत्येक कर्म अर्पण कर, सर्व कर्म फलत्यागम. तेही जमत नसेल तर तू हे कर. असं करत करत सूट देत 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 अर्जुनाला सांगितलंय की एवढं तर तुला नक्कीच जमेल. मत कर्म कृन मत परमो मत भक्त संग वर्जिता हे सांगितल्या. पुढे म्हणतात भगवंत तू काय कर मय्येव मन आधस्व मयी बुद्धी निवेशय. म्हणजे तुझे सगळे विकारही मला अर्पण कर आणि तुझे सगळे विचारही मला अर्पण कर. असं करून निवसिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वन न संशय. तू माझ्यामध्येच निवास करशील याच्यात काही शंका नाही. हे सगळं सांगत असताना अर्जुनाच्या चेहऱ्यावरचे भाव सुद्धा बदलत गेले. अर्जुनाच्या चेहऱ्यावरचे भाव जसजसे बदलत गेले तसं भगवंतांनी ओळखलं की ह्याला आता नेमकेपणाने सांगायला पाहिजे. उत्तम भक्त कुणाला म्हणायचं, उत्तम भक्ताची लक्षणं तरी काय. सगुण भक्ती करत असताना उत्तम भक्त अनेक भक्त होऊन गेले. आत्तापर्यंतच्या म्हणजे भगवद्गीतेपूर्वीच्या काळात सुद्धा कितीतरी भक्त होऊन गेलेले. अगदी प्रल्हादासारखे उत्तम भक्तांची सुद्धा उदाहरणं आपल्याला आढळतात. पण उत्तम भक्त कुणाला म्हणायचं याची जवळजवळ 39 लक्षणं भगवंतांनी ह्या 12व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहेत. 39 लक्षणं सांगताना अर्थातच आपण ती सगळी घेणार नाही आहोत, पण त्याच्यातली काही मोजकी काही मुख्य अशी लक्षणांचा जरूरच विचार करणार आहोत. ती लक्षणं कुठली आहेत त्याचाच आज आपण थोडासा अभ्यास करणार. भगवंत सांगतायत अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुखः क्षमी. काय करशील तू अद्वेष्टा
भक्तीचा मार्ग कसा आहे तर अद्वेष्टा, कुणाचाही द्वेष न करता, कुणाचाही द्वेष नाही. आता इथे आपण द्वेष याचा अर्थ आणखीन व्यापक अर्थाने घेतोय. द्वेष म्हणजे कुणाबद्दलची जेलसी, असूया, मत्सर एवढाच इतकाच मर्यादित अर्थ इथे नाही सांगितलेला. तर द्वेष याचा अर्थ आहे दोषदृष्टी. दोषदृष्टी म्हणजे काय तर बघा ना, काही लोक अशी असतात त्यांना कितीही चांगली गोष्ट जरी दिली तरी त्याच्यामध्ये त्यांना दोष दिसतो. आणि काही लोक अशी असतात की काहीही वाईट असलं तरी त्याच्यातलं चांगलं त्यांना दिसतं. तू कसा होशील तर अद्वेष्टा, दोषदृष्टीचा तुझ्यामध्ये अभावच असू दे, दोषदृष्टी नकोच आहे असं अर्जुनाला सांगितलंय. वस्तुतः अर्जुनाला हे सांगायची गरजच नव्हती, पण अर्जुन स्वतः अद्वेष्टाच होता. म्हणजे अशी एक गंमत सांगतात, यज्ञाच्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं होतं, अर्जुनाला एक काम सांगितलं आणि दुर्योधनाला एक काम सांगितलं. यज्ञ समाप्तीची वेळ आली तेव्हा अर्जुनाला एक काम सांगितलं आणि दुर्योधनाला एक सांगितलं. दुर्योधनाला सांगितलं की या यज्ञाच्या परिसरामध्ये एक सगळ्यात चांगली, एक सच्शील, सदाचरणी अशी व्यक्ती तू शोधून आण, त्याला मला काहीतरी बक्षीस द्यायचे. आणि अर्जुनाला सांगितलं की सगळ्यात वाईट व्यक्ती शोधून आण, त्याचं मला इथे बळी द्यायचं. अर्जुन गेला शोधायला आणि दुर्योधनही गेला शोधायला. दुर्योधन खूप शोधून 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 परत आला आणि म्हणाला की काय सांगू की इथे मला कोणीही चांगला माणूस, सदाचरणी, सच्शील असा माणूसच आढळला नाही. काय एक एक माणसं आहेत ना, मला काय वाटतंय सांगू का की ह्या जगामध्ये सगळ्यात सच्शील, सदाचरणी मीच आहे. जे काय बक्षीस द्यायचं ते मलाच द्या. अर्जुनही तेवढ्यात परत आला. अर्जुन म्हणाला की काय सांगू अहो, मी म्हणजे दोषी किंवा पापी मनुष्य शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण माणसं इतकी चांगली आहेत ना जगामध्ये की मला पापी माणूसच आढळला नाही. खरं म्हटलं तर दोघांनी शोध घेतलेला होता. माणसं तीच असतात, पण जेव्हा आपली दृष्टी जशी असेल तशी आपल्याला माणसं दिसतात. अर्जुनाची दृष्टी अतिशय स्वच्छ होती, अतिशय नितळ अशी दृष्टी होती आणि म्हणून त्याला पापी माणूस आढळलाच नाही. आणि दुर्योधनाला मात्र सगळी पापीच माणसं आढळली आणि त्याला चांगला माणूस काही आढळला नाही. म्हणजे तुम्ही जसं बघाल तसं तुम्हाला सृष्टी दिसते. म्हणजे अद्वेष्टा व्हायचं असेल तर जग नाही बदलायचं. बदलायचं काय तर आपली दृष्टी बदलायची. पण ह्या जगामध्ये एकही, खरं म्हटलं ना, या सृष्टीमध्ये परमेश्वराने निर्मिती करताना एकही माणूस असा निर्मिलेलाच नाहीये की ज्याचा काही उपयोगच नाही. आपण म्हणतो हा माणूस अगदी फालतू आहे, ह्याचा काही उपयोगच नाही, पण या जगामध्ये अशी एकही व्यक्ती निर्मिलेली नाहीये. म्हणजे असं एक सुभाषित आहे, अमंत्रम अक्षरो नास्ति, नास्ति मूल मनौषधम, अयोग्यो पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभ. काय सांगितलंय बघा, अमंत्रम अक्षरो नास्ति, ज्या अक्षरामध्ये मंत्र सामर्थ्य नाही असं अक्षरच निर्माण केलेलं नाहीये. कितीतरी वर्णमाला आहेत, पण ह्या वर्णमालेतलं एकही अक्षर निरुपयोगी नाहीये किंवा ज्याच्यामध्ये मंत्र सामर्थ्य नाही असं अक्षरच या जगात नाही. अगदी आपल्याला वाटेल ळ, ढ या अक्षरामध्ये काय ही फारशी वापरली सुद्धा जात नाही, पण आहे ना. ऋग्वेदातल्या पहिल्याच ऋचेमध्ये म्हणले अग्निमिळे पुरोहितम, ळ अक्षर वापरलेले. म्हणजे अमंत्रम अक्षरम नास्ति, एकही अक्षर मंत्र सामर्थ्य नसलेलं असं नाहीच आहे. नास्ति मूलम अनौषधम, एकही मुळी अशी नाहीये, एकही काही ज्याच्यामध्ये औषधी गुणधर्म नाहीत असं एकही पान, फूल, फळ, मूळ काहीही नाहीये. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण असतोच असतो. परमेश्वराने ही सृष्टी उगीच निर्माण केलेली नाहीये. आणि तसंच अयोग्य पुरुषो नास्ति, अयोग्य बिनकामाचा असा माणूसच इथे सापडणार नाही. प्रत्येकासाठी एक काम योजून पाठवलेलं आहे. प्रत्येक माणूस काही ना काहीतरी कामाचा आहेच. एखादा अभ्यासात हुशार नसेल पण त्याची चित्रकला सुंदर असेल, एखाद्याला चित्र काढता येत नसेल पण त्याला पोहता छान येते, कुणाला पोहता येत नसेल पण त्याचं हसणं खूप छान आहे, त्याचं बोलणं खूप छान आहे. म्हणजे या प्रत्येकाला काही ना काहीतरी एक सद्गुण देऊन पाठवलेच आहे. आपल्याला फक्त योजकस्तत्र दुर्लभा, मात्र त्याची दृष्टी ज्याला असेल त्याला बरोबर ते कळतं. अद्वेष्टा, पुढे म्हटलेलं आहे सर्वभूतानां मैत्र करुण एवच. आता सर्वभूतानां हा जो शब्द आहे ना तो मध्ये आलेला आहे.
अद्वेष्टा आणि मैत्रच्या मध्ये सर्व भूतानाम शब्द आलाय. म्हणजे या शब्दाचा उपयोग अद्वेष्टाकडे पण करता येतो आणि मैत्रकडे पण करता येतो. म्हणजे कुणाशी मैत्र आहे? सर्व भूतानाम मैत्र हा किंवा सर्व भूतानाम अद्वेष्टा. म्हणजे मधल्या शब्दाला काय म्हणतात की ज्याचं दोन्हीकडे ॲप्लिकेबल आहे अशा शब्दाला म्हटलेलं आहे देहली दीप. देहली दीप याचा अर्थ काय येतं? देहली याचा अर्थ संस्कृतमध्ये उंबरठा आहे. उंबरठ्यावर ठेवलेला दिवा जसा दोन्ही खोल्यांना प्रकाशित करतो ना, तसंच हा जो शब्द आहे तो दोन्हीकडे ॲप्लिकेबल आहे. अद्वेष्टा कुणाशी आहे? सर्व भूतानाम, सगळ्या भूतमात्राबद्दल तो अद्वेष्ट आहे. आणि मैत्र कुणाशी आहे? तर सगळ्या भूतांशी. म्हणजे दोन्हीकडे जो आहे त्याला देहली दीप असं म्हणतात. असा हा शब्द इथे वापरलाय. आता मैत्री तर आपल्याला माहिती आहे, आपली अनेकांशी मैत्री असते. पण मैत्र हा शब्द इथे कुठल्या अर्थाने वापरलाय? तर सर्व भूतानाम मैत्र हा. मैत्र म्हणजे जो निस्वार्थीपणाने, मैत्रीमध्ये कधी स्वार्थ नसतो बरं का, की ह्याच्याकडनं मला काहीतरी मिळवायचंय म्हणून हा माझा मित्र आहे, याला काहीच अर्थ नाही. हा देवाणघेवाणीचा व्यवहार झाला. पण मैत्र जेव्हा निस्वार्थीपणाने असतं तेव्हा त्याला खरं मैत्र असं म्हटलं जातं. आता मैत्र कसं आहे? खरे मैत्रीची व्याख्या फार सुंदर सुभाषितामध्ये सुद्धा फार सुंदर केलेली आहे. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधम मित्रलक्षणम. 6 मित्राची लक्षणं सांगितली. मित्रामध्ये कमीत कमी ही 6 लक्षणं असायलाच पाहिजे. ददाती म्हणजे जो देतो आणि प्रतिगृह्णाती म्हणजे घेतो. नुसताच देतही नाही आणि नुसताच घेतही नाही, त्या दोघांमध्ये प्रेमाच्या देवघेवीचा व्यवहार चालू असतो. गुह्यम आख्याती पृच्छती, स्वतःच्या मनातलं काही दुःख असेल किंवा अत्यंत सुखाचा आनंदाचा क्षण असेल तर तो आपल्या जवळच्या मित्राला नक्कीच सांगतो. आणि त्याचा चेहरा उतरलेला असेल तर त्याला त्याचं शल्य काय आहे, दुःख काय आहे किंवा आनंद कशामुळे झाला हेही विचारतो. गुह्यम आख्याती पृच्छती, विचारतो आणि सांगतो, दोन्ही आहे. भुंक्ते भोजयते चैव, तो स्वतःही त्याच्याकडे जेवायला जातो आणि त्याला जेवायला वाढतो सुद्धा, घालतो सुद्धा. म्हणजे ह्या 6 गोष्टी जिथे आहेत, ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधम मित्रलक्षणम. अशी मित्रलक्षणं जर असतील आपल्यामध्ये तर आपली जगाशी मैत्री व्हायला काहीच वेळ लागणार नाही. आपली जर का जीभ आपल्या संयमात असेल, आपल्या मर्यादेत असेल, आपल्या कंट्रोलमध्ये असेल तर जगाशी मैत्री होणं काहीच अवघड नाही. समर्थांनी तर एका ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे, जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र. अशी मैत्री झाली तर इथे म्हटलेलं आहे मैत्र. आणि काय म्हटले पुढे? करुण एवच, दुसऱ्याचं दुःख जाणून घेता येणं हा करुण भाव आहे. प्रत्येकाला कसलं ना कसलं दुःख असतं, पण त्या वेळेला त्याच्या दुःखावर आपल्याकडे उतारा असेलच असं नाही, पण निदान शब्दांची फुंकर घालून ते दुःख जर का दूर करता आलं आणि ते दुःख जर का दुसऱ्यांचं दूर केलं तर तुम्ही परमेश्वराला सुद्धा प्रिय होणार. असंच म्हटलेलं आहे, अगदी गीतामध्ये सुद्धा असंच म्हटलेलं आहे की जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला, घेऊन पंगू आपुल्या पाठी आंधळ्याची होतो काठी. असं जर का आपल्याला वागता आलं, असा करुण भाव असेल तर परमेश्वराला प्रत्यक्ष तुम्ही नमस्कार सुद्धा नाही केला तरी तुम्ही त्याला प्रिय होणारात. असा कारुण्याचा भाव सुद्धा आपल्यामध्ये पाहिजे. पुढे म्हणलेलं आहे निर्ममो निरहंकार. या सगळ्यामध्ये आड काय येतो? तो अहंकार आड येतो. हा अहंकार जर का नसेल आणि जर का तुम्ही सम दुःख सुख हा क्षमी, सुख आणि दुःख समान मानता यायला पाहिजे. अवघडच आहे खरं म्हटलं तर. सुख दुःख कसं काय आम्ही समान मानणार? सुख हे सुख असतं आणि दुःख हे दुःख असतं. पण बघा ना, अनेक संतांनी हे सिद्ध करून दाखवलंय किंवा आपल्या आचरणातून हे आपल्या मनावर ठसवलेलं आहे की सम दुःख सुख हा क्षमी असं वागता येतं. क्षमी पुढचा शब्द तर फार आणखीन व्यापक आहे, क्षमाशील असणं. आता क्षमाशील असणं, क्षमा तर आम्ही सुद्धा करतो की संसारामध्ये व्यवहारामध्ये आम्ही सुद्धा कुणाकुणाला क्षमा करतो किंवा क्षमा मागतो. एवढं काय अवघड आहे? एवढं नाही आहे. क्षमेचा अर्थ आणखीन व्यापक करायचा आहे, आणखीन व्यापक करायचा आहे की स्वतःच्या अंगामध्ये सामर्थ्य असताना सुद्धा दुसऱ्याच्या अपराधाबद्दल
इहलोकात किंवा परलोकात त्याचं वाईट न चिंतणं म्हणजे खरी क्षमा. शब्द महत्वाचा आहे, प्रत्येकी व्याख्या आहे त्याच्यामध्ये स्वतःच्या अंगामध्ये सामर्थ्य असताना हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे समजा काहीतरी अगदी एखादा कोणीतरी गुंड धावून आला अंगावर, तर एखाद्या फडतूस अगदी मरतुकड्या माणसाने त्याला म्हणावं की जा रे तुला सोडून दिलं, त्याला काहीच अर्थ नाही. स्वतःच्या अंगी सामर्थ्य असून सुद्धा मला त्याला अपराधाला शासन करण्याचं शक्य असून सुद्धा मी एखाद्याला क्षमा करणं, आणि नुसतीच क्षमा नाही तर इहलोकात तर राहू देच, परलोकात सुद्धा त्याचं वाईट न चिंतणं ही खरी क्षमा आहे. नाही तर आपण क्षमा करतो ती वरवरचीच असते आणि आपण म्हणतो की जा रे तुला सोडून दिलं, पण परमेश्वर आहे ना तो बघून घे, म्हणजे त्याला परलोकात आपण त्याचं वाईटच चिंतत असतो. ही खरी क्षमा नाहीये. आणि क्षमेची व्याख्या तर आणखीन व्यापक केलेली आहे. क्षमाशस्त्रम करे यस्य क्षमया किं न सिद्ध्यते अतृणे पतितो वह्नी स्वयमेवोपशाम्यते. काय फार सुंदर सांगितले. क्षमेचं शस्त्र ज्याच्या हातात आहे ना त्याला काहीच अवघड नाही. क्षमया किं न सिद्ध्यते, काय साध्य होणार नाही, कारण अतृणे पतितो वह्नी, जिथे गवत नाही अशा जमिनीवर जर का तुम्ही आगीची ठिणगी टाकली तर ती पेट घेईल का? पेट घेणारच नाही, कारण तिथे जळायला काही गवतच नाहीये. तसंच आपल्या अंतःकरणातलं क्रोधाचं गवत आधीच काढून टाकलं आणि तिथे क्षमा जर का अंथरली तर तिथे कितीही तुम्ही ठिणग्या टाका, पेट घेणारच नाही अग्नी. असं आपल्याला होता आलं पाहिजे, क्षमी होता आलं पाहिजे. कुणाला क्षमा? माझ्या जवळच्यांना तर मी क्षमा करीन, माझे प्रेमाची माणसं असतील त्यांना क्षमा मी नक्कीच करीन, पण जे दूरचे आहेत, अगदी शत्रू पक्षातले आहेत, त्यांनाही क्षमा करणं जमणं हे फार कठीण आहे. पण असा क्षमाशील मनुष्य जो असतो तो परमेश्वराचा उत्तम भक्त होऊ शकतो, पण त्याचं अंतःकरण या क्षमेने भरलेलं असतं. त्यामुळे सम दुःख सुख हा क्षमी म्हटलेला आहे. असा हा उत्तम भक्त कसा असायला पाहिजे? संतुष्टच. कशाने संतुष्ट? कशानेही नाही. काही मिळालं तरी ठीक आहे आणि नाही मिळालं तरी ठीक आहे. संतुष्ट सतत योगी. हा सतत शब्द सुद्धा दोन्हीकडे आहे. सतत संतुष्ट आणि सतत योगी. संतुष्ट कशाने? तर कशाने? येन केनचित संतुष्टो येन केनचित, याच अध्यायात पुढे येणार आहे. कशाने संतुष्ट? काही मिळालं तरी ठीक आहे, नाही मिळालं तरी ठीक आहे. आणि जो योगी आहे, योगी म्हणजे काय? तर योगासन करणारा नाहीये. योगी म्हणजे सतत परमेश्वराशी ज्याचं अनुसंधान आहे, जो जोडलेला आहे तो योगी. जर का आपल्याला होता आलं संतुष्ट सतत योगी यतात्मा, आणि जो दृढ निश्चय आहे, ज्याचा निश्चय अतिशय दृढ आहे, म्हणजेच दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याची धृती अतिशय सावध आहे, तीक्ष्ण आहे, असा धृतीयुक्त जो आहे. किंवा उपनिषदामध्ये ह्याला धीर शब्द वापरलेला आहे. धीर म्हणजे विवेकी, काय म्हणतात, दृढ निश्चयी असा जो आहे त्याला हे सगळं शक्य आहे. पुढे भगवंतांनी आणखीन एक विशेषण सांगितलंय, मय्यर्पित मनोबुद्धीर. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं, मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धी निवेशय, म्हणजे तुझं मनही मला अर्पण कर आणि तुझी बुद्धीही मला अर्पण कर. म्हणजेच आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस की तुझे विकार आणि तुझे विचार दोन्ही गोष्टी मला अर्पण कर. यो मद्भक्त समे प्रिय, असा माझा भक्त मला अतिशय प्रिय होतो. पुढे आणखीन सांगितलंय की जे आपल्याला व्यवहारात सुद्धा आचरणात आणता आलं तर आपल्याला खरंच वरच्या पायरीवर पोहोचता येईल. पुढे भगवंत म्हणतात, यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः. जो न लोकास कंटाळे ज्यास कंटाळती न ते. म्हणजे ज्याला लोक, आता अर्थातच हा जो उत्तम भक्त आहे, ज्याच्यावर परमेश्वरी कृपा झालेली आहे, जो सगळ्यांना अतिशय प्रिय आहे, त्यांच्याकडे लोकांची भेटायला येणाऱ्यांची रांग तर लागणारच. पण हा जो उत्तम भक्त आहे तो कधीही कंटाळत नाही. तो लोकांचं कधी कंटाळा करत नाही. आणि दुसरी गोष्ट त्याच्यापेक्षा महत्त्वाची आहे की तो जे बोलेल, तो जे सांगेल, तो जो बोध करेल त्याला लोकही कंटाळत नाही. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः. आणि तो कसा आहे? हर्षामर्ष भयोद्वेगै यो मद्भक्त समे प्रियः. हर्ष आणि अमर्ष
परस्पर विरोधी शब्द आहेत बरं का. हर्ष म्हणजे आनंद आणि अमर्ष म्हणजे क्रोध. हर्ष म्हणजे अतिशय आनंदितही होत नाही, अतिशय क्रोधितही होत नाही. म्हणजे ह्याचीच उदाहरणं किंवा हाच विचार अनेक ठिकाणी भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलंय, पण इथे अगदी थोडक्यात सांगितलंय. 5व्या अध्यायात सुद्धा भगवंत म्हणतात, न प्रहृष्येत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्य चाप्रियन. ज्याला अप्रिय मिळालं म्हणून तो क्रोधितही होत नाही आणि प्रिय मिळालं म्हणून तो हुरळूनही जात नाही. किंवा अगदी दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा. ह्या सगळ्यामध्ये समतोल राखता यायला पाहिजे. क्रोध आणि आनंद ह्याच्यामध्ये सुद्धा समतोल. आणि पुढे म्हणलेले भयोद्वेग, भयही नको, कशापासून भयच नको, कशाचा उद्वेगही नको. असं वागता येईल का? भय तर आम्हाला असतंच, कशाचं तरी भय असतंच. कशाची आम्हाला भय असतात? तर सगळ्याची भय असतात. पण जो अभय आहे, आणि अभय हा सद्गुण सांगितलेला आहे भगवंतांनी. दैवी गुणांच्या यादीमध्ये पहिला गुण सांगितलाय अभय. हा भय आणि उद्वेगापासून कुणाचाही त्याला राग येत नाही, कुणाचा त्रास वाटत नाही. हर्ष अमर्ष भयोद्वेग यो मद्भक्त समे प्रिय. अशी ही उत्तम भक्ताची लक्षणं सांगताना भगवंतांनी फार सुंदर सांगितले. आता पुढे सांगितलेले अनपेक्षश. हा कसा आहे? तर त्याला कशाचीही अपेक्षा नाहीये. अपेक्षा हे सगळ्या दुःखाचं खरं म्हटलं तर मूळ आहे. कुणाकडनं तरी आपण काहीतरी जेव्हा अपेक्षा ठेवतो ना, तेव्हा सगळी गडबड होते आणि अपेक्षा भंगाचं दुःख आपल्या वाट्याला आलं की मग सगळी ती दुःखाची मालिका सुरू होते. ह्या मूळच काढून टाका ना. अनपेक्ष राहता येईल का आपल्याला? काहीच अपेक्षा नाही. आपण आपलं कर्म अतिशय उत्तम रीतीने करायचं, पण कशाचीही अपेक्षा ठेवायची नाही. असं वागता येईल का? तर अनपेक्ष. आणि पुढे सांगितलंय शुची. शुची म्हणजे काय? कसली शुची? शुची म्हणजे पावित्र्य, स्वच्छता, मंगलता. या सगळ्याची कशाची शुची आहे? तर आंतरिक शुची आहे आणि बाह्य शुची सुद्धा आहे. म्हणजे आतून तुम्ही निर्मळ असलेच पाहिजे आणि बाहेरनं सुद्धा असायला पाहिजे. जरी तुकाराम महाराजांनी म्हटलं असलं की नाही निर्मळ मन काय करील साबण, पण म्हणून बाहेरनं कसंही राहायचं असा त्याचा अर्थ नाहीये. बाह्य शुची पण पाहिजे आणि अंतरशुची पण पाहिजे. आणि पुढचा एक गुण सांगते आणि इथे थांबणार आहे. दक्ष. दक्ष कशाच्या बाबतीत दक्ष राहायचे? तर सगळ्याच्या बाबतीत दक्ष. कारण जीवन कसं आहे सांगू का? जीवनामध्ये कितीतरी अनपेक्षित घटना घडत असतात. कितीतरी अनपेक्षित, आपल्याला कल्पनाही नाही. कधी अचानक काही वातावरणातले बदल होतात, कधी माणसांमध्ये आपल्याला काही संकट येतात माणसांकडनं. अशा कितीतरी गोष्टी घडत असतात. पण सगळ्याच्या बाबतीत जर का आपल्याला खऱ्या अर्थाने दक्षता पाळता आली, अलर्टनेस आपल्याला जर का अंगामध्ये बाणवता आला, तर त्याचा आपल्याला नक्कीच परिणाम होणार आहे. आणि ते भगवंताला अतिशय आवडतं. अनपेक्ष शुचिर दक्ष असं सांगितलेलं आहे. ही जी लक्षणं आहेत ना भगवंतांनी उत्तम भक्ताची सांगितलेली आहेत, ही आपण आणखीन पुढच्या भागामध्येच तर बघणारच आहोत. कारण ही 39 लक्षणं जरी असली तरी सुद्धा त्याच्यातली काही जरी आम्हाला आचरणात आणता आली, काही जरी आपल्यामध्ये उतरवता आली, तरी सुद्धा आम्ही उत्तम भक्ताच्या पायरीपर्यंत, उत्तम भक्ताच्या स्थानापर्यंत पोचण्याचा अल्पसा का होईना प्रयत्न आम्हाला नक्कीच करता येईल. त्यामुळे आपल्याला काय काय व्हायचंय तर खरंच अद्वेष्टा सर्वभूतानाम असं कसं करत करत भयरहित, हर्ष अमर्ष रहित, शिवाय करुण, मैत्र, ह्या सगळ्या ज्या चांगल्या क्वालिटीज आहेत, उत्तम सद्गुण आहेत, ते आमच्या अंगात बाणवायचे आणि हळूहळू आपल्याला भगवंताच्या पर्यंत पोचायचा निश्चितच प्रयत्न करायचा आहे. त्याच्याचकडेही मागणी करूया, त्याच्याचकडेही प्रार्थना करूया की ही सद्दृष्टी, चांगली दृष्टी, द्वेषरहित दृष्टी, दोषरहित दृष्टी आमच्यामध्ये येऊ देत. म्हणजेच आम्हाला स्वतःचंही कल्याण करता येईल, आत्मकल्याण साधता येईल आणि या आत्मकल्याणाच्या प्रकाशाने आजूबाजूचा परिसर सुद्धा नक्कीच उजळून काढता येईल. अशी उत्तम भक्ताची लक्षणं माझ्या अंगात यावी म्हणून मी त्या योगेश्वराजवळ प्रार्थना करते आणि सगळ्यांच्या कल्याणाची अपेक्षा करते. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.